आता एक महत्त्वाची अपडेट येते। अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलाय। 7 दिवसात मुख्यमंत्री 22 प्रचार सभा घेणार होते। 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडतायत आणि 5 तारखेपर्यंत प्रचाराचा अवधी आहे। परंतु मुख्यमंत्री आता एकही सभा घेणार नाहीयेत। अजित पवार यांच्या निधनानंतर या सर्व सभा मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या आहेत। तरी महत्त्वाची अपडेट येते। जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता पार पडतायत, मात्र या निवडणुकीमध्ये प्रचार न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आता स्थानिक पातळीवर ते नेते हा प्रचार करतील, मात्र मुख्यमंत्री कुठल्याही प्रचार सभेत सहभागी होणार नाहीत। कुठलाही प्रचाराचा कार्यक्रम ते करणार नाहीत असं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे। अजित पवारांच्या निधनानंतर फडणवीसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आपले प्रतिनिधी अभिषेक मोठाय आपल्या सोबत आहेत। अभिषेक, अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। एकूण उपमुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यामुळे कुठेतरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचार न करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांकडनं घेण्यात आलेला आहे। तशा प्रकारचा निर्णय देखील त्यांच्याकडनं कळवण्यात आलेला आहे। 7 दिवसामध्ये जवळपास 22 प्रचार सभा या मुख्यमंत्री करणार होते आणि पहिल्याच दिवशी हा सगळा ही जी घटना आहे ती आपल्याला घडताना दिसली। एकूणच 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका या आपल्याला पार पडताना दिसत आहेत। एकूण 5 तारखेपर्यंत प्रचाराचा अवधी देखील वाढवण्यात आलेला आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या एकही सभा घेणार नाही आहे। जे स्थानिक नेते आहेत त्या स्थानिक नेत्यांना स्थानिक पातळीवर प्रचार करण्यासाठी सांगण्यात आलं। धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।